to all. Our next session. आपण आपला तिसरा चॅप्टर बघत आहोत. चॅप्टरचं नाव आहे कन्स्ट्रक्शन ऑफ रोड पेमेंट. तर आपण बघत आहोत कन्स्ट्रक्शन प्रोसिजर ऑफ WBM रोड. तर त्याच्यासाठी फर्स्ट आहे ते म्हणजे प्रिपरेशन ऑफ फाउंडेशन फॉर रिसिव्हिंग द WBM रोड WBM कोर्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रोव्हिजन ऑफ लॅटरल कन्फाइनमेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्प्रेडिंग ऑफ कोर्स ॲग्रिगेट. त्यानंतर नेक्स्ट आहे रोलिंग. त्यानंतर नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ स्क्रीनिंग, देन स्प्रिंकलिंग अँड ग्राउंडिंग. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ बाइंडिंग मटेरियल. तर आपल्याला हे टोटल 7 स्टेप्स आहेत ते आपल्याला प्रोसेस करावी लागते आपल्याला जेव्हा WBM रोड आपण कन्स्ट्रक्ट करत असतो तेव्हा. तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युली WBM रोडसाठीचे जे लेयर्स असणार आहेत ती नेक्स्ट ह्याच्यामध्ये फिगर बघू शकतो आपण. आणि लास्ट आहे सेटिंग अँड ड्रॉइंग. तर इथं तुम्हाला लक्षात येईल ही एक फिगर आहे द कन्स्ट्रक्शन ऑफ WBM रोड. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कॅटेगरीज आहेत. जर तुमच्या लक्षात येत असेल तर हा फर्स्ट आपला सबग्रेडचा पार्ट आहे. त्याच्यानंतर हा सब बेस आहे. त्याच्यानंतर बेस कोर्स आहे आणि त्याच्यावरती आपले मग लेअर ऑफ स्टोन आहे किंवा फिलिंग मटेरियल आहे आणि हा लास्टवरचा आपला सरफेस आहे पेमेंटचा. तर हे एवढे आपल्याला काय करायचे आहेत कोर्स किंवा हे असे लेयर्स आपल्या रोडला यायला लागतात. त्याच्यानंतर इकडचा पार्ट जो आहे तो शोल्डरचा आहे आणि इथं ब्रिक एचिंग केलेला आहे, म्हणजे एजेस ज्या आहेत त्या ब्रिकच्या केलेल्या आहेत आणि हे लेयर्स आहेत. ठीक आहे, नेक्स्ट बघा. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ फाउंडेशन फॉर रिसिव्हिंग द WBM कोर्स. तर त्याच्यामध्ये द फाउंडेशन ऑफ WBM रोड इज आयदर द सबग्रेड ऑर सब बेस कोर्स. तर आपला जे काही तुम्ही आता मगाशी जी फिगर बघितली त्या फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल हा आपला असा रोडचा सरफेस आहे आणि हा आपला ग्राउंडचा सरफेस आहे. तर ह्याच्या इन बिटवीन आपल्याला हे सगळे फाउंडेशन्स जे असणार आहे फाउंडेशन जे असणार आहे WBMचं ते कशानं होतं तर तुमचा सबग्रेडनं होऊ शकतं, सब बेसनं होऊ शकतं किंवा बेस कोर्स आपण यूज करू शकतो. दिस फाउंडेशन लेअर इज प्रिपेअर्ड टू द रिक्वायर्ड ग्रेड अँड कॅम्बर अँड द डस्ट अँड लूज मटेरियल आर क्लीन. म्हणजे आपलं जे काही मटेरियल आहे हा आपला वरचा काय झाला कॅम्बर झाला. तो कॅम्बर प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला हे फाउंडेशनसाठी हे असे लेयर्स आपल्याला प्रिपेअर करावे लागतात. मग त्याच्यासाठी मग जे काही लूज मटेरियल असणार आहे किंवा काय असणार आहे ते आपल्याला क्लीन आउट करावे लागतात, म्हणजे तिथून क्लीन करावे लागतात. ठीक आहे, नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे प्रोव्हिजन ऑफ लॅटरल कन्फाइनमेंट. Lateral confinement is also provided before starting WBM construction. This may be done by constructing the shoulder to the to advance to a thickness equal to that the compacted WBM layer and trimming the inner side is vertical. म्हणजे काय तर लॅटरली आपल्याला जे काही आपण प्रोव्हाइड करणार आहोत लॅटरली म्हणजे काय तर आपल्या रोडसाठी काहीतरी थिकनेस आपल्याला माहिती असायला पाहिजे की किती आपल्याला थिकनेस आपण तिथं प्रोव्हाइड करणार आहोत. तर ती जी काही थिकनेस आहे त्याच्यासाठी आपण काय करणार आहे तर त्याचं लॅटरली आपण ते बघणार आहोत. लॅटरल म्हणजे काय बाजूचा, म्हणजे तुम्ही आता मी तुम्हाला ब्रिकचं एजिंग दाखवलं होतं मगाशी तसं ब्रिक आता हा तुमचा एक रोडचा सरफेस आहे. आता इथून तुमचा असा रोड स्टार्ट होतो. तर ह्या रोडच्या स्टार्ट होण्यासाठी इथं साईडला असे हे इथं मी जे दाखवते आहे अशा टाईपमध्ये एजेस तयार करावे लागतात आपल्याला ब्रिकच्या. हे जे काही ब्रिकच्या एजेस असणार आहेत मग त्या एजेसमध्ये थोडंफार इकडं तिकडं ट्रिमिंग करावं लागतं, म्हणजे काढावं लागतात वगैरे साईड्स वगैरे. त्या व्हर्टिकली आपल्याला काय करायचे असतात क्लीन करून घ्यायचे असतात. जेवढा तुम्ही WBM रोडला कॉम्पॅक्ट करणार तेवढा तुमचे काय होणार आहे जी काय थिकनेस आहे ती चेंज होत जाते.
पहिल्यांदा हे खूप दिसतं, जेव्हा ह्याच्यावरनं कॉम्पॅक्शन होतं तसं तसं थिकनेस त्याची कमी कमी होत जाते. मग त्याच्यासाठी आपण लॅटरल कन्फाइनमेंट आपण करू शकतो. नेक्स्ट आहे स्प्रेडिंग ऑफ फोर्स ॲग्रीगेट. फोर्स ॲग्रीगेट कधी आपण स्प्रेड करायचे? द फोर्स ॲग्रीगेट आर स्प्रेड युनिफॉर्मली टू अ प्रॉपर प्रोफाईल टू इवन थिकनेस अप टू द prepared foundation and checked by the templates. आपले जे काही फाउंडेशन आहेत त्याच्यानुसार आपल्याला चेक करावं लागतं. The WBM course is normally constructed to compacted thickness of 7.5 centimeter except in the case of course using course aggregate grading which is of 10 centimeter compacted thickness. म्हणजे आपली पहिल्यांदा जी काही थिकनेस असणार आहे ॲक्च्युअली WBMची WBM रोडची तर ती एवढी असायला पाहिजे. मग ते ॲक्च्युअली त्याची थिकनेस 10 सेंटीमीटर असणार आहे. जेव्हा आपण त्याच्यावरनं कॉम्पॅक्शन करणार आहे तेव्हा ती आपल्याला एवढी मिळायला पाहिजे, म्हणजे 7.5 सेंटीमीटर आपल्याला ती मिळायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे तो म्हणजे रोलिंग. आफ्टर स्प्रेडिंग कोर्स ॲग्रीगेट प्रॉपरली कॉम्पॅक्टेड इज डन बाय 3 व्हील पॉवर रोलर of capacity 6 to 10 ton or alternatively by an equivalent vibrator roller. The weight of the roller depends on the type of course aggregate. मग त्याच्यानुसार आपला तुम्हाला सगळ्यांना रोड रोलर माहितीच असेल, तर तोच आपला काय असतो, आपला त्या रस्त्यावरनं आपल्याला फिरवावं लागतं. रोलिंग इज स्टार्टेड फ्रॉम द एज and edges and the roller being run forward and backward until the edge are compacted. आपल्याला जो काही रोलर आहे तो एजपासून आपण स्टार्ट करतो आणि त्याच्यानंतर तो मध्ये घेऊन येतो. पहिल्यांदाच मधनं फिरवत नाही आपण, तो असं साईडून चालू होऊन मग तो मध्ये फिरला जातो. मग त्याच्यासाठी जेवढं कॉम्पॅक्शन आपल्याला गरजेचं आहे तेवढं आपण त्या ह्याच्यावरनं काय करतो, व्हेकलला मूव्ह करतो इकडं तिकडं. आणि जर आपल्याला 3 व्हीलचा रोलर तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल, पुढे एक मोठं चाक असतं आणि मागं 2 मोठी चाक असतात, म्हणजे 3 व्हील पॉवर रोलर आहे. त्याच्यानंतर व्हायब्रेटर पण काही ठिकाणी व्हायब्रेटर पण यूज केलं होतं. तर ते व्हायब्रेटर कसं असतं, तर तो रोलर टाईपमध्येच रोलर असतो, फक्त तिथं व्हायब्रेशन होत असतं. आपला हा रोलर जो असतो तो इकडं तिकडं नुसता फिरतो, पण त्याचं व्हायब्रेट क्रिएट होत नाही, ते कॉम्पॅक्ट होतात फक्त. पण जर व्हायब्रेटर यूज केला तर काय होतं, व्हायब्रेशन क्रिएट होतं आणि प्लस कॉम्पॅक्शनसुद्धा होतं. तर तशा टाईपचा सुद्धा आपल्याला रोलर आहेत खूप सारे. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ स्क्रीनिंग. After the coarse aggregate are rolled adequately, the dry screening are applied gradually over the surface to fill the intersect or in the 3 or more applications. Dry rolling is continuous as the screening are beginning, spreading and grooming carried out. म्हणजे काय तर जेव्हा आपण ड्राय स्क्रीनिंग करत असतो तेव्हा आपण काय करायचं, त्याच्यावरनं सुद्धा रोलर फिरवायचा आहे का, तर ते इंटरलॉक्ड व्हायला, म्हणजे आपलं जे काही हे आहे, म्हणजे कुठं तर गॅप राहिला असेल, पोकळी राहिला असेल, तर तिथं काय होतं, ते छोटे मटेरियल जे असतात, स्क्रीनिंग म्हणजे काय, फाईन ॲग्रीगेट, ते काय होतं तिथं जाऊन बसतात आणि ते काय होतं, प्रॉपर कॉम्पॅक्शन होऊ शकतं ह्याच्यासाठी. Sprinkling and grounding. After the application of screening, the surface is sprinkled with water, swab and roll. The wet screening are swabbed into the voids using hand brooms. म्हणजे काय तर आपण पहिल्यांदा स्क्रीनिंग झाल्यानंतर काय करायचं आहे, त्याच्यावर पाणी मारायचं आहे आणि त्याच्यावरनं पुन्हा एकदा रोलर फिरवायचा आहे. रोलर फिरवल्यानंतर तुम्हाला झाडू जो असतो किंवा खराटा वगैरे आपण म्हणतो मराठीमध्ये, तर त्या खराट्यानं असं लोटून काय करायचं असतं, साईडचे जे काही असणार आहे ते लोटायचं असतं आणि त्याचे जे वर्ड्स असतात ते फिलअप करायचं असतं. ॲडिशनल स्क्रीनिंग आर अप्लाइड अँड रोल टिल द कोर्स ॲग्रीगेट आर वेल माउंटेड अँड फर्मली सेट. म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावर स्क्रीनिंग करून काय करायचं, म्हणजे पुन्हा एकदा छोटी खडी टाकून किंवा
फाईन ॲग्रिगेट टाकून काय करायचं असतं, पुन्हा एकदा रोलर फिरवायचा असतो आणि ते व्यवस्थित बाउंड होतील किंवा ते सेट होतील इथंपर्यंत आपण त्याच्यावरनं काय करायचं, रोलर आपला फिरवायचा असतो. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे ते म्हणजे application of binding material. After the application of screening and rolling, binding material is applied at uniform and slow rate at 2 or more successive thin layers. एकदम बारीक अशा लेअरमध्ये आपल्याला पुन्हा ते काय करायचं, आपलं मटेरियल जे असतं ते अप्लाय करायचं असतं. आफ्टर each application of binding material, surface is sprinkled with water and wet slurry swept with broom टू फिल द voids. त्याच्यानंतर पुन्हा काय करायचं असतं, असं वॉटर स्प्रिंकल करून त्याच्यावरनं पुन्हा स्लरी टाकली जाते आणि त्याच्यावरनं पुन्हा एकदा काय केलं जातं, ते वॉर्ड्स जे असतात ते फिल करायचा प्रयत्न केला जातो. दिस इज फॉलोड बाय रोलिंग with 6 to 10 ton roller and water is applied to the wheel to wash down the binding material that stick to the roller wheels. म्हणजे पुन्हा ते जे काय असणार आहे रोलरला काय असतं, चिकटलेलं असतं, ते पुन्हा एकदा काय करायचं होतं, त्याच्यावरनं पाणी मारत ते पुढं 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 रोलर नेला जातो. तुम्ही बघितलं असेल तर ह्याच्या प्रकारे आपलं जे काही WBM रोड्स आहे त्याचं ॲप्लिकेशन ऑफ बाइंडिंग मटेरियल किंवा त्याचे कन्स्ट्रक्शन हे अशा टाईपमध्ये असतं. लास्ट वन इज setting and drying. After final compaction, the WBM course is allowed to set overnight. ते पूर्ण रात्रभर आपल्याला ते काय करायचं असतो, सेट करण्यासाठी ठेवायचं असतो. ऑन next day, weak spot are located and there are filled with screening or binding material and highly sprinkled with water and boiled and rolled if necessary. त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी बघायचं, जर कुठं काही प्रॉब्लेम असेल तर ते पण फिल करून टाकायचे. ट्रॅफिक इज अलाउ वन्स WBM रोड सेट अँड ड्राय आउट. त्याच्यानंतर आपण ते काय करू शकतो, ओपन फॉर ट्रॅफिक करू शकतो रोड. तर हे झालं सगळं WBM रोडचं कन्स्ट्रक्शनच्या काही स्टेप्स आहेत त्या. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल या फिगरमध्ये तर हा तुम्हाला इथं दिसत असेल, तर हा आपला WBM रोड आहे. हा रोलर जो मी तुम्हाला दाखवते तो हा रोलर आहे. हे साईडला बघा अशा ॲग्रिगेट आहेत, हे आपण पसरलेले ॲग्रिगेट्स आहेत हे, आणि ह्याच्यावरनं रोलिंग करून करून हे काय केलं, कॉम्पॅक्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक WBM रोडची आपल्याला ही इमेज तुम्हाला दिसू शकते. ठीक आहे. तर त्याचे पण काही डिसएडव्हान्टेजेस असतात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट मेरिट्स ऑफ WBM रोड म्हणजे ॲडव्हान्टेजेस ऑफ WBM रोड आहेत. Construction cost of WBM road is low. Locally available material and labor can be used. The WBM road may be used base course or surfacing courses. तर आपल्याला WBM रोडसाठी मटेरियल असेल किंवा लेबर्स असतील, आपण तिथं जे अवेलेबल होतात ते यूज करू शकतो किंवा त्याची कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन खूप कमी असते. ठीक आहे. नेक्स्ट बघा डिमेरिट्स. नेक्स्ट आहे डिमेरिट्स ऑफ WBM रोड. WBM road gets deteriorate rapidly under adverse condition of traffic and weather. म्हणजे काय, तर खूप बिघडणे किंवा अधिक त्याची जी कंडिशन आहे ती खूप वाईट होणे, अशा टाईपचं जर रोड झालं तर आपल्याला त्याच्यावरनं काय होणार, ते कशामुळे होऊ शकतं, तर खूप प्रमाणात ट्रॅफिक जर त्या रोडवरनं जायला लागलं तर ते होऊ शकतं किंवा सारखा मेंटेनन्सचा खर्च पण येऊ शकतो. इथं तर नेक्स्ट तुम्ही बघितलं तर तेच आहे, मेंटेनन्स कॉस्ट इज हाय, तर ते आपल्याला होऊ शकतं. किंवा परमिएबल टू रन वॉटर थ्रू दोज मे लीड टू सॉफ्टनिंग अँड इल्डिंग द सबसॉईल. त्याच्यावरनं जर खूप प्रमाणात पाऊस वगैरे झाला तर त्याच्यावरनं काय होतं, त्याचं इल्डिंग होऊ शकतं आणि लाईफ इज लेस. त्याच्यामुळे काय होतं, त्याची लाईफ जी असणार आहे ती लेस प्रमाण होऊ शकतं. जरी त्याची कन्स्ट्रक्शन कॉस्ट हाय असली, म्हणजे चांगली असली, म्हणजे मिनिमम कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये होत असेल, पण त्याचा मेंटेनन्सचा खर्च किंवा त्याचा रिपेअरिंगचा खर्च जास्त आहे. ठीक आहे. तर इथं आपला WBM रोड्सचा पूर्ण कन्स्ट्रक्शन त्याचे मेरिट डिमेरिट्स झालेला आहे. तर आपण नेक्स्ट ह्याला बघायचं आहे कन्स्ट्रक्शन ऑफ बिटुमिनस पेव्हमेंट आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ सिमेंट कॉन्क्रीट रोड. तर आपल्या दोनच आता रोडचे हे टाईप्स राहिलेले आहेत. आत्तापर्यंत आपला हा सगळा पॉईंट झालेला कवर आहे. तर एक 2-3 दिवसात आपला पूर्ण सिलेबस काय होईल, कव्हर होईल. ओके, थँक्यू.